नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 24 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 17 आणि 18 एप्रिल या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात जबरदस्त वादळी पावसाची शक्यता आहे। मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्याचा असून काही ठिकाणी गारपीटची शक्यता देखील कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा अंदाज असणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देखभाल बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। सध्या स्थितीला वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात वादळी अवकाळी पावसासाठी सध्या पोषक वातावरण सक्रिय झाले आहे। तर बंगालच्या उपसागरात वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय असून अरबी समुद्रातील मुंबईच्या आसपासच्या भागातही वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय झाली आहे आणि या स्थितीचा परिणाम पुढील काही तासात अर्थात महाराष्ट्रात 17 आणि 18 एप्रिल या तारखेला कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा अंदाज, वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असून गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे 17 एप्रिलच्या दुपारनंतर पावसाचा अंदाजा केरळ, कर्नाटक, गोवा किनारपट्टीच्या भागात बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्याचा हलका पाऊस राहील। तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागात दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळणार आहे। भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा, विशाखापट्टणम, भुवनेश्वर किनारपट्टीकडे हलका पाऊस राहील। रामगुंडम तसेच रायपूर, कांतमाल, कोरबा इकडे अंशतः ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। तसे दुपारनंतर महाराष्ट्रातील कोकण विभाग आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून गारपीटची शक्यता देखील बघायला मिळणार आहे। तर सर्वसाधारण पावसाचा अंदाजात दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे किनारपट्टीकडे जोर कमी राहील। सावंतवाडी, बंडा तसेच अंबोली, चांदगड, रामगड इकडे मध्यम हलका पाऊस असून गारपीटचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, राणाकोंडे, कानापूर, निठूर, गुंजी, वालपुई, तिक्सा, आलगोटे आसपासचा परिसर, कास्टल रॉक, रामन घागरा या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस असून गारपीटची शक्यता राहील। आणि गोकाक, अलकांगिले हलक्या पावसाचा अंदाज आहे। आणि सांकेश, वारा, करुणाडी आणि हिमालसाठी चिकोडी हलका पाऊस राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे गारगोटी, कापसी, निपाणी, मुरगुड, राधानगरी, कागल, इस्पुर्ली, कोल्हापूर या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। खारेपटण, गगनबावडा इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। राजापूर, लांजालाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर, परवळा, संगरूळ, इस्पुर्ली, जुजबेल, किनीकोडाली मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा बेलकर, देवरुख, संगमेश्वर तसेच इस्लामपूर, नरसिंहपूरलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। मेढा, उडाले, कोयना, पटण, अरळ, आरवाडे, माखनजन, रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर इथे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच सिरशिंगे, अरळ, आरवाडे, वसोटपोट, चाकदेव, लोटे, चिपळूण, सातारा, मेढा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारनंतर बघायला मिळणार आहे। किनारपट्टीकडे जोर कमी राहील। तसेच महाबळेश्वर, राऊडी, पोलादपूर, महाड, वर्धन, गोरेगाव, बोर, शिरवळ, पुणे जिल्ह्याचा परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। व्याले, सोनापूर, लवासा, जिटे, टाला, इंदापूर, रोहा, नागोठाणा, आंबे, कळवण इथे बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्याचा हलका पाऊस राहील। रायगड जिल्ह्याकडे शिरोळ, खोपोली, कसमतले हलक्या पावसाचा अंदाज आहे। पनवेल, मुंबई, नवी मुंबई, बदलापूर, ठाणे, कल्याण, डोंबिवली हलक्या पावसाचा अंदाजा सर्वसाधारण दुपारनंतर बघायला मिळणार आहे। सोलापूर, सातारा तसेच अहमदनगर, पुणे इकडे अंशतः ढगाळ स्थिती राहील। पावसाचा जोर दुपारनंतर फारसा नाही। मात्र नाशिक, मालेगाव, श्री छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे इकडे अंशतः ढगाळ स्थिती राहील आणि उन्हाचा तडाखा बघायला मिळणार आहे। बीड, लातूर, धाराशिव, नांदेड वगळा, हिंगोली, परभणी आणि बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागातही जबरदस्त उन्हाचा तडाखा बघायला मिळणार आहे दुपारनंतर। तसेच रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये असणार आहे। तर रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे। दक्षिण कोकणाकडे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। जसे
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे गारपीटचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसे लगतचा परिसर बघितला असता कोल्हापूर जिल्ह्याचा निपाणी, चिकोडी, राधानगरी, इस्पुर्ली, कागल इकडे गारपीटचा अंदाज राहील। परोळा, संगरूळ जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसेच अष्टा, किनी, कोडाली, इस्लामपूरला हलक्या पावसाचा अंदाज राहील। लगतचा परिसर बघितला असता बेलकर, देवरुख, साक्रापा, संगमेश्वर, मलकापूर, कोकरूड, लांजा आणि राजापूर, रेपटणला बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। खारीपटण, गगनबावडा इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे वादळी वाऱ्याची शक्यता आहे। रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे हलका मध्यम पाऊस असून वादळी वाऱ्याचा जोर बघायला मिळणार आहे। सातारा जिल्ह्याकडे रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा अरळ, अरवाडे, लोटे, चिपळूण, पचटपोट, सागदेव, मेढा, उडाले, महाबळेश्वरला बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। महाड, वर्धन, गोरेगाव, रावडी, बोर, शिरवळ तसेच केटवल्ले, शिवापूर, लवासा, जिटे, टाला, इंदापूरला बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याकडे पुणे, दायरी, शिवापूर तसेच सुसगाव लगतचा परिसर बघितला असता चाकण, शिंदे, आळंदी, कसमत, खोपोली या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर असणार आहे। तर रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता ही अहमदनगर जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी असणार आहे। जसे राळेगाव लगतचा परिसर बघितला असता सुरेगाव इकडे हलका पाऊस राहील। तसेच अहमदनगर, कोटगाव, धनगरवाडी आणि टाकळी, लोकेश्वर, आले आणि अळकुटी, पारणे, सुपे हलका मध्यम पाऊस या भागात असणार आहे। तसे अळकुटी, बोरी, आलेआणे, नारायणगाव, मध, जुन्नर, ओतूर, घारगाव, मांडवे, अकोला, संगमनेर, राजूर इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा सर्वसाधारण रात्रीच्या दरम्यान राहील। तर कोकण विभागाकडे पालघर, मुंबई, ठाणे, रायगड इकडे अंशतः ढगाळ स्थिती राहील। पावसाचा जोर फारसा नाही तर पावसाची शक्यता ही कोपरगाव, मंजूर, निमगाव, शिन्नर, नाशिकचा परिसर, देवळी, नागपूर, लासलगाव, पाटोदा या भागात बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम तर वादळी वारे देखील बघायला मिळणार आहे। आणि मराठवाड्यातील बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज राहील। श्री छत्रपती संभाजीनगर, जालना इकडे अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। बीडच्याही बऱ्याच ठिकाणी बीड, गेवराई, उमापूर, मांजलगावला हलक्या पावसाचा अंदाज राहील। धाराशिवमध्ये पावसाची शक्यता आहे। कामेगाव, बिमली, एडशी, पेठ, कळंमासा, तारकेट, बोमलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। तुळजापूर लगतचा परिसर बघितला असता नलदुर्ग, होर्टी, वडोला, तांदवाडी इकडे हलका पाऊस बघायला मिळणार आहे। किल्लारनी, निलंगणा, औरत, शाहजानी, हलसी, भालकी, बीदर हलक्या सरींचा अंदाज राहील। शिरंतपाल, लातूर, लातूर रोड तसेच बोकडा, मुरुड, घाटेगाव इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। लातूर, वडमजुक, जळकोट, उदगीर, मोरकी, रावणकोला, हनीगाव, जाकाल तसेच कवठा, नरशिलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे। नांदेड भागाला हिंगोली, परभणी, वाशिम अंशतः ढगाळ स्थिती राहील। पावसाचा जोर फारसा नाही। तसेच बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया इकडे अंशतः ढगाळ स्थिती राहील। रात्रीच्या दरम्यान फारसा पावसाचा अंदाज नाही। तर मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज राहील तर मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागात अंशतः ढगाळ स्थिती राहून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। तर 18 एप्रिल 2024च्या दुपारनंतर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यात दुपारनंतर जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्राच्या इतर भागात दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरण असणार आहे। तर रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा कोणत्या भागात बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, सातारा, रायगड, सोलापूर या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। सोलापूर, सांगलीलाही जोरदार पावसाचा अंदाज या वेळेला असणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।